बेंचमार्कचा चहा आणि चॉकलेट खाऊन आम्ही पोहोचलो उटीच्या मार्केटमध्ये। सो उटीचे मार्केट देखील खूप मोठे आहे। इथे बऱ्यापैकी KFC किंवा खाण्याचे ऑप्शन्स भरपूर आहेत। सो तुम्ही इथे नक्कीच खायला येऊ शकता। इथून पुढे आम्ही आमचा उटीमधला शेवटचा पॉइंट एक्सप्लोर करायला निघालो होतो। आपण आता पाईन फॉरेस्ट मध्ये आलेलो आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता पाईनची झाडं आणि व्ह्यू तर बघायचं। आम्ही आलोय एका फेमस पॉइंटला की ज्या ठिकाणी भरपूर अशा मूवीजचं शूटिंग झालंय। सो तुम्हाला हा सीन पाहिल्यानंतर मूवीज आठवल्याच असतील। इथे काही फेमस मूवींचे शूटिंग झाले आहेत, जसे की राज, बर्फी, कयामत से कयामत, आणि हा पुढील सीन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच। मस्त असे सिनेमॅटिक लोकेशनला आम्ही देखील फोटोज व्हिडिओज काढले आणि नजर जाईल तिथपर्यंत इथं उंचच उंच फक्त पाईनची झाडं, आणि इथं आल्यानंतर वातावरणात थंडावा जाणवून येतो, कारण हे एक जंगल। मला वाटतं उटीमध्ये आल्यावर खास काही पॉइंट पाहायला जायची गरज पण नाहीये, कारण इथे रोडच्या दोन्ही बाजूलाच इतके अप्रतिम व्ह्यू आहेत, डोंगर, दर्या, पाईनची झाडं, आणि महत्त्वाचं म्हणजे इथला तुमचा प्रवास अजिबात कंटाळवाणा होत नाही, कारण आजूबाजूचा निसर्ग बघण्यात आपला वेळ कसा निघून जातो समजत पण नाही। आम्ही पाईन फॉरेस्ट बघितलं आणि आता आम्ही पायकारा वॉटरफॉलला निघालेलो आहे। इथे एंट्री पासून इलेक्ट्रिक कारने पर्यटकांना खाली वॉटरफॉल पर्यंत सोडण्यात येते, आणि इथे संध्याकाळचे इथलं क्लोज होण्याचा टाइम आहे 6 वाजता, त्यामुळे आमची थोडी इथे जायला गडबडच चालली होती, कारण आम्ही एकदम लास्ट मिनिटला इथे चाललो होतो। पायकारा धबधबा म्हणजे उटीच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा। इथं असलेलं शांत थंड वातावरण आणि सोबत या पाण्याचा आवाज। इथे रेलिंग्स लावलेल्या आहेत, सो या रेलिंगच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही, त्यामुळे हा वॉटरफॉल पूर्णपणे सेफ आहे। पायकाराचे विहंगम असे दृश्य पाहून उटीचा नजारा डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। आमची आता इथून जर्नी असणार आहे बंदीपूर पर्यंत। बंदीपूरमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला आहे तिथे आम्ही रिटर्न जाणार आहे, आणि तिथून आमची नेक्स्ट डेला रिटर्न जर्नी स्टार्ट होणार आहे। सो या जर्नीमध्ये आम्ही फर्स्ट पॉइंट एक्सप्लोर करणार आहे तो मैसूर, त्यानंतर बँगलोरचे काही पॉइंट्स। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा। सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। बॅक टू बंदीपूर।